पाहिजे ना, स्ट्रक्चर काय पाहिजे ते अजून कळलेलं नाही आहे, ते लक्षात येत नाही आहे. सो वी आर कन्फ्युजनमध्ये आहोत. मग आम्ही सांगतो की आपल्याकडे लोक आहेत, त्यांचे अनुभव आहेत, त्यांचे विचार आहेत, पण शब्द प्रामाण्य मानता का? नाही. तसं आम्ही कोणी सांगितलेलं तसं आम्हाला ओरिजिनल पाहिजे आमचं. त्यामुळे शब्द प्रामाण्य मानत नाही, विचार मानत नाही, अनुभव नको. कारण आम्ही बुद्धिमान आहोत, आम्ही विचारवंत आहोत. आता हे तिन्ही नको आणि बदल पाहिजे आणि तुम्हाला स्वतःला माहिती नाही की कसं आणायचं आहे, मग परिवर्तन होणार कसं? म्हणजे कल्पना येत नाही मला की हे कसं होणार. मग त्याच्यावर अंकुश कोणाचा आहे हे आपण बघितलं का? राजसत्ता हे करू शकते का? धर्मसत्ता करू शकते का? विज्ञान सत्ता करू शकते का? कायदा करू शकतो का? त्यांचा अंकुश चालतो का? हा विचार करण्याचा प्रश्न आहे. हा विचार करायला हवा. परिवर्तन सगळ्यांना हवंय, बदल हवंय. जे आहे त्यांनी जर त्रास होत असेल तर आपल्याला बदल आणायला पाहिजे. पण कोण आणेल आणि कोणी सांगितल्याने होईल? कुठली भाषा समजतात लोकांना समजेल अशी भाषा तर पाहिजे. किंवा ज्याच्याकडे त्याचं काय म्हणतात तसं त्याचं एक्झॅक्टली निदान जो करू शकेल आणि ज्याच्याकडे त्याचं एक्झॅक्ट औषध आहे, डायग्नोसिस पण पाहिजे आणि एक्झॅक्ट निदान एक्झॅक्ट औषध पाहिजे. तर असं कोणाकडे आहे? धर्मसत्ता करू शकेल का? आजचा धर्म बघितल्यानंतर त्या धर्माचा अंकुश असू शकेल असं कोणाच्या डोक्यात तरी येईल का? नाही येऊ शकत. अध्यात्म आणि धर्म हे दोन्ही शब्द इतके सामान्यपणे लोक वापरतात आणि कोणीही वापरू शकतं. जरा तुम्हाला जर 2 स्तोत्र येत असतील संस्कृत म्हणजे स्तोत्र येणं म्हणजे संस्कृत येणं एवढंच लोकांना वाटतं. ते काय घोकून कोणीही स्तोत्र म्हणू शकतं ना? त्याच्यासाठी काही संस्कृत यायला पाहिजे असं नाही. एवढंच जरी येत असेल ना तरी आपण काय म्हणतो? धार्मिक आहे हो, मानतो अगदी देवाला. तर काय इंग्लिश पोएट्री म्हणतो तर संस्कृत पोएट्री म्हणतो. एखादी इंग्लिश पोएट्री म्हणावी ना तशी संस्कृत पण पोएट्रीच आहे ही शेवटी. कुठलंही अष्टक असेल ना ते पोएट्रीच आहे, दुसरं काय आहे याच्या मागे? देवाला मानणं ह्या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. मला संस्कृत येत नसेल तरी सुद्धा मी देवाला मानू शकतो. मला संस्कृत नाही येत पण माझ्या आतमध्ये इथे देव आहे, त्याची सत्ता आहे. कोणाची हे सत्ते चाले हे शरीर हे जेव्हा आम्हाला विचारलं तेव्हा आम्ही म्हणतो की नाही, देवामुळे चालतं शरीर. इट इज नॉट ही दॅट स्पीक बट स्पिरिट ऑफ दाय फादर विच स्पीकेथ इन यू हे सांगणारं जे तत्वज्ञान ते, आणि आपुलिया बळे नाही बोलवत सखा कृपावंत वाचा त्याची हे सांगणारं तत्वज्ञान, ह्या दोनामध्ये काही फरक नाहीये. इंग्लिश ह्याचा प्रश्न नाही आणि हे बोलता नाही आलं जरी तरी हे मानणं हे महत्वाचं आहे. माझ्यामध्ये ती शक्ती नाही. मी प म्हणतो तेव्हा इथे कुठे ओठ कुठे लागतात आणि कसा हा स्वर निघतो हे मला नाही कळत. आपण म्हणतो की आपण शिकवलं आपल्या मुलाला की प म्हण दादा, आपण त्याच्यासमोर उभं राहून म्हणतो दादा आणि आपल्याला वाटतं की आपण त्याच्यासमोर 5 वेळेला दादा म्हटलं ना म्हणून तो दादा म्हणाला. ही काय शिकवण्याची पद्धत झाली का? मग असंच असेल तर तो मोठा झाल्यानंतर पण प्रत्येक गोष्ट त्याला अशीच शिकवा. मग शाळेत जायची काय जरूर आहे? असं शिकवलं जातं का? ही शिकवण्याची पद्धत आहे का? असं नाही आहे. तो स्पॉन्टेनियस शिकतोय, त्याला तो स्वर कसा काढायचा हे देवानी शिकवलंय. फक्त तो बघून बघतोय ओठाकडे, पण स्वर कसा काढायचा हे त्याचं स्वतःचं अंतर्ज्ञान आहे.
हा स्वर कसा निघतो, म्हणून वेळ लागतोय शिकायला. आणि म्हणून आपण अगदी आनंदाने म्हणतो आज दादा म्हणाला हो, आणि म्हणून आपण त्याचे पेढे वाटतो. तो 1 वर्षाचा होईपर्यंत किती वेळेला पेढे वाटले जातात. एकदा जन्माला आला त्याचे पेढे, मग एकदा नाव ठेवलं त्याचे पेढे, मग तो आता दादा म्हणाला त्याचे पेढे, मग तो पाऊल टाकलं त्याचे पेढे, 1 पाऊल टाकले त्याचे पेढे. दादा आमचे नेहमी म्हणायचे, दादा म्हणाले की काय गाईचं म्हणे वासरू आहे ना, ते जन्माला आल्या आल्या 4 पावलावर उभं राहिलं, आणि म्हणे माणसाचं वासरू आहे ते म्हणे 11 महिन्यांनी उभं राहिलं, तर म्हणे काय आपण टाळ्या वाजवतो, त्यात काय टाळ्या वाजवण्यासारखं आहे, ह्याच्यासारखं आहे. पण आपण किती आनंद व्यक्त करतो. इतकं आपण दुसऱ्याच्या शक्तीवर अवलंबित जगत आहोत, तरी सुद्धा ही जी धर्मसत्ता आहे, ती जे धर्म चाललेला आहे, तो धर्म हा धर्म आहे का, हा पहिला प्रश्न आहे. ह्या गोदावरीच्या किनाऱ्यावर बसून ह्या एवढी आजूबाजूला सगळी मंदिरं असताना जिथे तुमच्या इथे सिंहस्थ चालतं, तेव्हा ह्या नाशिक सारख्या पवित्र ह्याच्यामध्ये त्र्यंबकेश्वराला देव विराजमान असताना तिथे मी हे सांगते, ह्याचं कारण देवाला सुद्धा ही व्यथाच असणार आहे. दर सोमवारी जाऊन तिथे आपण जे काय दूध दही हे ते घालून जे सगळे तिथल्या ज्या लाद्या सगळ्या चिकटकणी घाण करून ठेवतो, जे तिथे देव सुद्धा घसरणार नाही कशावरनं, कशासाठी, व्हाय. आणि ते करत असणार, तो हे सांगणारा आणि हे करणारा धर्म आहे का. म्हणजे हे करण्यामध्ये विरोध नाही मी करत आहे, पण हाच धर्म आहे का. जो धर्म अस्मिता जागृत करत नाही, जो धर्म भावजागृती करत नाही, आणि फक्त हेच आपण करतोय, ह्याला जर आपण धर्म म्हणत असू, तर ह्या धर्माचा अंकुश समाजावर राहील, हे पटण्यातली गोष्ट आहे का. समाजातल्या काही लोकांच्यावर राहील, जे असे अंधश्रद्धा असतील त्यांच्यावर राहील, बाकीच्या लोकांच्यावर नाही राहणार. उद्या मला जर असं सांगितलं की इथे असं ते लोटांगणं घालत जातात, आणि असं केलं जर तर सगळं चांगलं होईल, असं जर मला कोणी सांगितलं, तर मी म्हणेन की नाही बाबा, मला असं नाही करायचं. तुमचा उपास तुटला ना, त्यामुळे असं झालं, असं जर उद्या मला कोणी सांगितलं, तर मी असं म्हणेन की उपास माझा तुटला, मी काय खाल्लं ह्याच्यावर जर देव माझं बरं वाईट करणार असेल, तर तो देव कसा मानायचा मी. तो देव मानताच का म्हणे, हा धर्म नव्हे. मग ही धर्मसत्ता ही अंकुश होऊ शकते का समाजावर. नाही होऊ शकत. आत्ता ज्याला आपण धर्म म्हणतो ते कर्मकांड आहे. 3 वेळा आचमन करायचं, एकदा हात मध्ये धुवायचे, 5 पूजा मी पण अशीच करते. म्हणजे सत्यनारायणची पूजा आता मला जर करायची असेल, तर मला तर पूजा सांगणाऱ्या ब्राह्मणांना बोलवायलाच पाहिजे, आणि तेच पूजा सांगतात, आणि मी तशीच बसते, आम्ही दोघंही असंच बसतो, आणि मग ते असंच सांगतात की आता हात धुवा, मग आचमन झाल्यानंतर एकदा हात धुवा, मग हे केलं की मग परत एकदा हात धुवा. आपण तसेच करायची, कारण का कर्मकांड जे आहे ना, ते कर्मकांड तसंच करायला लागतं. पण आपण हे समजायला पाहिजे की हे कर्मकांड आहे, हे नाही समजून चालत की हा धर्म आहे. कर्मकांडाला कर्मकांडाचं स्थान आहे, धर्माला धर्माचं स्थान आहे. ह्या सगळ्या कर्मकांडामध्ये इतर जे धर्म आहेत किंवा इतर ज्या फेथ्स आहेत त्या कदाचित नाही बसणार, पण अस्मिता जागृती करणारा धर्म जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा इतर ज्या फेथ्स आहेत, इतर जी श्रद्धास्थानं आहेत, त्यांना सुद्धा जागा मिळू शकते. आज कुठलीही फेथ कुणीही मानत असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा तीच शक्ती आहे, तीच आदिमशक्ती आहे. चंद्रसूर्य चालवणारा जो देव आहे, इतक्या सर्व ग्रहांना ठेवणारा जो देव आहे, तोच देव सर्व धर्मांना हे करणारा आहे. मग तो कुठल्याही धर्माचा माणूस असो, हे तरच आपण मानू शकतो, नाही तर कसं मानणार. त्यामुळे धर्मसत्ता ही
प्युअरेस्ट फॉर्ममध्ये असेल तरच ती अंकुश म्हणून राहू शकते. कुठल्याही धर्माने जर असं सांगायचं असेल की तुम्ही हे सगळे जे भोग आहेत किंवा पैसा आहे त्याच्यापासून दूर व्हा, असं कुठल्याही धर्मसत्तेने सांगायचं असेल आणि हे सांगितल्यानंतर मग ब्राह्मणांनी जर असं म्हणायचं असेल की आता तुम्ही गो ब्राह्मण ह्याला तुम्ही दक्षिणा द्या, म्हणजे आता मग ब्राह्मणांनी जर स्वतःच्यासाठी दक्षिणा मागायची असेल तर मग ते कसं काय जमतं ह्या दोन गोष्टी. एकदा असं सांगायचं की यजमानांनी मात्र ह्याच्यापासून दूर व्हायचं आणि मग तुम्ही आता मला द्या, हे कसं जमणार. त्यामुळे होत नाही, घडत नाही. मग राजसत्ता करेल का? राजसत्ता पण नाही करू शकत. कशी करेल राजसत्ता? राजसत्ता कायद्याने करू शकते, कारण त्यांच्या हातात कायदा असणार. कायद्याने किती कायदे झालेत, त्या कायद्याने प्रत्येक गोष्ट होऊ शकते का? इतक्या प्रकारच्या हे केल्या, पण दारूबंदी केली, ही बंदी केली, ती बंदी केली, पण त्या बंदीने सगळं बंद झालं का? ह्याचा अर्थ कायदा असू नये असं नाही, कायदा असावा, पण त्या कायद्याने हे जे अंकुश ठेवायचंय, टोटल परिवर्तन जे आणायचंय, आमूल परिवर्तन जे आणायचंय, ते आमूल परिवर्तन होऊ शकतं का? कायद्याने व्यवस्था उभी राहू शकते. कायदा हा व्यवस्थेचा भाग आहे आणि कायदा म्हणजे फक्त काय समाजामध्ये जो रस्त्यावर जो आपण कायदा बघतो तोच कायद्याचा भाग नाहीये. साहेब इथे बसलेत म्हणून फक्त त्या कायद्याकडे नका बघू तुम्ही. कायदा म्हणजे उद्या इन्कम टॅक्सचा असेल तर तो पण कायदाच आहे. अनेक प्रत्येक गोष्टीला आपण कायदा म्हणतो. ह्याचा अर्थ कायदा म्हणजे लॉ पेक्षा सुद्धा कायदा म्हणजे ती एक व्यवस्था आहे, ती एक यंत्रणा आहे आणि प्रत्येक गोष्टीला ती यंत्रणा पाहिजे तरच या गोष्टी चालणार. पण ही जर चालवायच्या असतील तर त्यांनी प्रत्येक गोष्ट होऊ शकते का? कायदा बनवतानाच त्यातनं बाहेर कसं पडायचं हे नक्की करूनच कायदा बनवतात की ह्यातनं बाहेर कसं पडता येतं. आता ह्याच दृष्टीने जर कायदा बनणारे असतील तर कायदा हा अंकुश नाही होऊ शकत. कायद्याचा अंकुश राहण्यासाठी त्या कायद्यामध्ये एवढी ताकद पाहिजे की ते कोणावरही राज्य करू शकेल तो कायदा. कायदा जर कोणाच्या हस्तक असेल, कायदा जर कुणी बनवायचा असेल तर तो कायदा त्यांच्यावर तेवढ्याच तीव्रतेने लागू होणारा पाहिजे. तो जर त्यांच्यावर तेवढ्याच तीव्रतेने लागू न होणारा असेल तर तो कायदा तसा काम करू नाही शकत. मग राजसत्ता अंकुश राहू शकेल का? कशी राहणार राजसत्ता अंकुश? नाही राहू शकत. राज्यसत्तेला जे कायदे लागू होतात किंवा राजसत्ता ही आपल्यातलीच एक सत्ता म्हणून उभी राहिलेली आहे हे आपल्याला पण वाटलं पाहिजे ना, समाजातल्या माणसाला. आणि समाजातल्या माणसाला म्हणजे मी जनरल समाजातल्या माणसाला पेक्षा सुद्धा जो शुद्ध समाजाची हे बोलते मी. समाज म्हणताना सुद्धा समाजामध्ये सुद्धा मग विविध रंग आहेत ना. जेव्हा समाज म्हणतो आपण तेव्हा दुनिया रंग रंगीली, तसं समाज सुद्धा, समाजामध्ये किती रंग आहेत. ज्या व्यक्तीला ह्याच समाजामधनं त्याच राजसत्तेत जायचं असेल त्या व्यक्तीला राजसत्तेचा अंकुश चालेल, पण ज्या लोकांना अशा राजसत्तेचा संबंध नाहीये त्या लोकांना अशा राजसत्तेचा अंकुश कसा काय चालेल? नाही चालणार. त्यामुळे राजकारण जेव्हा आपण म्हणतो त्या राजसत्ता किंवा राजकारणाचा अंकुश असा कसा चालणार? शुद्ध राजकारणाचा अंकुश चालेल, पण शुद्ध आणि राजकारण हे दोन्ही शब्द कधीही एकत्र जात नाही, जातच नाहीत एकत्र. इतक्या वर्षात नाही गेले, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 1947 पासून आतापर्यंत नाही गेले. अशा वेळ म्हणून म्हणजे आज येण्याचं कारणच आहे की ते जे काही ज्या लोकांनी ही जी कामं केली
येऊन काही ना काहीतरी तरी स्वतः त्वेषाने किंवा त्यांच्या विचारांनी काहीतरी सांगितलं असेल तर ते मला उद्या म्हणतील की तुला एक अर्धा तास सुद्धा नाही तिथे येऊन बोलता आलं. म्हणून मी त्यांना नमस्कार करण्यासाठी येऊन उभी राहिले. ह्या पलीकडे मला ह्या पलीकडे काही दुसरं सांगायचं नाही, उपदेश नाही, मार्गदर्शन करायचं नाही आहे, कुणाला काही सांगायचं आहे अशातला भाग नाही आहे. पण हा फक्त विचार केला गेला पाहिजे की समाजातला बदल करायचा म्हणजे कुणी करायचा आणि कोण करू शकतो, कोणाचा अंकुश असेल तर होऊ शकतो. त्यामुळे राजसत्ता नाही, कायदा नाही, हे नाही, मग कोण करणार. आता हा जो समाज आहे त्या समाजाचा पाया जो आहे तो पाया साधारणपणे कशाने पडतो. साधारणपणे ह्याचा पाया कसा पडलेला आहे तर एक आपण म्हणतो ज्याला की आक्रमण आणि संरक्षण हा त्याच्या पायामध्ये आहेत. ह्या दोन गोष्टी समाज जो आहे त्या समाज ह्या दोन हे त्याच्या नीवमध्ये त्याच्या पायामध्ये ह्या दोन गोष्टी आहेत, आक्रमण आणि संरक्षण. म्हणजे आक्रमण करायचंय आणि संरक्षण कशापासून, कोणी माझ्यावर जे आक्रमण करेल त्याच्यापासून स्वतःचं संरक्षण. म्हणून समाज एकत्रित येतो. नाहीतर व्यक्ती वेगवेगळ्या राहू शकतो, माणसं वेगवेगळी राहू शकतात, पण ते एकत्रित काय येतात. आक्रमण करण्यासाठी माणसाला एकत्रित यायला लागतं. माणूस एकटा असेल तर तो आक्रमण नाही करत. आपण पण बघतो ना की 4-5 जण हा आपला एक ग्रुप झाला की मग आक्रमण, नाहीतर आक्रमण नाही. कारण सिव्हिल माणूस जो आहे तो घाबरट असतो ना. आपण जे साध्या कपड्यात बसतो ना ह्याचा अर्थ काय, आपण हे सांगतो की बाबा आम्ही घाबरलेले लोक आहोत. आपले कपडेच आपल्याला सांगतात लोकांना की आम्ही घाबरलेले लोक आहोत, आणि साहेबांचे कपडेच सांगतात की मी घाबरत नाही. या दोनाचा फरकच आहे. आम्ही आपलं सांगतो की आम्ही घाबरलेले लोक आहोत. पण असे जर 15, 20, 25 लोक झाले तयार की आपण सांगतो की साहेबांच्या ऑफिसवर जाऊन उभं राहायचं, मग ती ताकद कुठून आली. हे 50 जण जमलो ना की मग ती ताकद आली की हां आता जाऊन साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर उभं राहायचं. त्यामुळे आक्रमण जो आहे ना तो आक्रमण हा एकटा माणूस नाही करत, आणि दुसरा कोणी माझ्यावर करेल आक्रमण त्याच्यापासून संरक्षण. ह्या दोनामधनं समाज तयार होतो की आपण एकत्र राहायचं, एकटं नाही. ह्याच्यासाठी एकत्र नाही तर माझा मी एकटा. आता ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ना त्या घुसल्या आहेत समाजामध्ये. ह्या दोन घुसलेल्या गोष्टी निघाल्या पाहिजेत. ह्या गोष्टी निघाल्या पाहिजेत. ह्याचं कारण की ह्याच्यामध्ये भीती आहे, ह्याच्या पायामध्ये भीती आहे, भय आहे, मी दुसऱ्याला ओळखत नाही हा भाग आहे, अज्ञान दुसऱ्याबद्दलचं. ह्या गोष्टी समाजातनं जर नाही निघाल्या तर हा समाज असाच राहणार. परिवर्तन आणायचं म्हणजे काय आणायचं, समाज जो हा एकत्रित झालेला आहे त्याचा जो पाया आहे ना तो पाया आधी मोडला पाहिजे. ज्या कारणाने एकत्र होतात ना ते कारण आधी गेलं पाहिजे. कशासाठी एकत्र झालो की आपण घाबरतो म्हणून एकत्र देतो. समजा उद्या कुठे असा ढम करून आवाज झाला की आपण सगळं बिल्डिंग मधले एकत्र की एका फ्लॅटमध्ये बसूया, मग आपण सगळे वेगवेगळे नाही म्हणजे सगळेजण एकत्र कुठेतरी बसतो, आणि आपल्याला पण सगळं सांगण्यात येतं की तुम्ही सगळेजण एकत्र ठिकाणी बसा, असे वेगवेगळे जाऊ नका. मग एकत्र जाणार असू, एकट्या जाणार असू तर आपल्याला सांगतो की एकटं जाऊ नका, ग्रुपमध्ये असाल तर ठीक आहे. म्हणजे ग्रुपमध्ये नो प्रॉब्लेम, एकटं नाही. त्यातनं समाजाचं निर्माण झालं. मग हे गेलं पाहिजे. म्हणजे भीती हा जो अंडरलाईन भाग आहे त्यातला तो गेला पाहिजे. ही जी घुसलेली गोष्ट आहे तो गेला पाहिजे. आता मी माझ्यातनं जर भीती काढायची असेल तर ती कशी निघणार. हे सगळे कसे आहेत, एकातनं एक असं ते साखळीतनं असे एकामागे एक एकामागे एक असे प्रश्न गेलेले आहेत. पण आपण विचार केला तर हे प्रश्न असे लागू होतात. म्हणजे परिवर्तन हा फक्त एक शब्द टाकणं की सगळं बदलून टाका हे इतकं सोपं नाही आहे. बदलून टाकायचं म्हणणं, ते बदलण्यासाठी इतकं पहिल्यापासून काढायला पाहिजे.
बदलायचं असेल तर कशासाठी एकत्र आलो हे कारण जर असेल तर ते कारण काढा. हे कारण काढायचं असेल तर हे पहिल्यांदा आधी बघायला हवं की समाजातल्या समस्या काय आहेत. बदल करायचा असेल तर समाजाची समस्या काय आहे. समाजामध्ये समस्यांचा ढीग आहे. जसा कॉर्नरवर कचऱ्याचा ढीग असतो ना, प्रत्येक सोसायटी आणि गल्लीचा एका कॉर्नरवर त्या सोसायटीने कचऱ्याचा ढीग असतो. तो कोणी उपसायचा. एकदा आपण कचरा तिथे टाकला ना की मग तो आपला नाही ना. तो कचरा केला कोणी? मी. तो टाकला कोणी तिथे? मी. पण आता तिथे टाकल्यानंतर तो कोणाचा? तो रस्त्याचा. मग आपण काय म्हणतो, म्युन्सिपाल्टी करते काय कळत नाही बाबा. अरे पण तू कचरा तिथे टाकतो कशाला? तू जमवला कोणी तिथे? म्हणजे तो कचरा माझा, मी जाऊन टाकला. आणि मग तो एकदा इदन्न मम केल्यासारखं आपण करतो. देवाला जर जाऊन देऊन टाकला ना की आपण कसं म्हणतो असं इदन्न मम, तसं तिथे जाऊन एकदा केलं की आता माझा नाही. मग समजा जर तिथे येऊन कोणी विचारलं की हे काय आहे, हे कोणी टाकलं इथे? नाही बाबा माहिती नाही. ते मग कोणाचं नसतं. म्हणजे हा जो भाग आहे ना त्याच्यासारखं आहे ते. आता ह्या ज्या समस्या आहेत ना त्या समस्यांचा असा कॉर्नरवर ढीग असतो. तशा समाजामध्ये एवढ्या समस्या आहेत ना की समस्याच जास्ती आहेत. हे वाक्य मी म्हटलं तर सगळ्यांना पटणार आहे. पण प्रश्न असा आहे की समस्या अशी काही वस्तू आहे का की ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये थोडी थोडी मीठ मसाल्यासारखी टाकलेली आहे. त्या वस्तूकडे मी कुठल्या दृष्टीने बघते त्याच्यावरती समस्या आहे की नाही हे नक्की होतं. मी जर त्याच्याकडे समस्येच्या दृष्टीने नाही बघितलं तर ती समस्या नाही आहे. आणि मी जर त्याच्याकडे समस्येच्या दृष्टीने पाहिलं तर ती समस्या आहे. समजा मला आता एक उदाहरण, मी इथे बसल्यानंतर माझे पाय इथे खालती लागत नाहीत. माझ्या उंचीप्रमाणे माझे पाय इथे खाली लागत नाहीत. पाय जमिनीवर न लागणं हे म्हण आहे बरं का. म्हणजे मुहावरेवर कहावतेसारखं जमिनीला पाय लागत नाहीत. म्हणजे जमिनीला पाय लागत नाहीत ही चांगली गोष्ट आहे. आणि तसंच आहे माझं. मी आता गोदावरीच्या किनाऱ्यावर बसून जर अशा ठिकाणी ह्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळत असतील मला तर माझे पण पाय जमिनीला नाहीच लागत आहेत. त्यामुळे तो प्रश्नच नाही. त्यामुळे माझे लागतच नाही. पण ते न लागताना बसणं ना हे तसं कन्व्हिनियंट नाही. बरोबर आहे. पण आता ही समस्या आहे की नाही, ही समस्या आहे. पण आता मी ह्या समस्येकडे समस्या म्हणून बघितलं तर ती समस्या आहे. पण तसं नाही बघितलं आणि एकावर एक पाय ठेवला की कन्व्हिनियंट आहे. आपण अदरवाईज सुद्धा एकावर एक पाय ठेवला की चालतं. मला त्यांनी विचारलं मगाशी की तुम्ही मी म्हटलं काय नको चालतंय. समस्या म्हणून बघितलं की समस्या आहे, नाही बघितलं की समस्या नाही आहे. म्हणजे समस्या म्हणून काही दुनियेमध्ये वस्तू नाही आहे की जी आणून ठेवलेली असते. आपण काय बघतो त्याच्यावर आहे. पण दुनियेच्या दृष्टीने जीवनामध्ये समस्या आहेत की नाही, समस्याच समस्या आहेत. पण आपण सगळ्यात मोठी समस्या जर माणसांनी क्रिएट करून ठेवलेली असेल ना तर ती आहे अर्थसमस्या, पैसा. ती सगळ्यात मोठी समस्या आहे, अत्यंत मोठी समस्या आहे. म्हणजे ती समस्या मात्र एवढी मोठी आहे की तो राक्षस आहे झालेला. म्हणजे त्याच्या पुढे आपण काहीच करू शकत नाही अशी समस्या झालेली आहे ती. अर्थप्रधानता ही जी समाजामध्ये निर्माण झालेली आहे त्या अर्थप्रधानतेपुढे कोणी काहीच करू शकत नाही अशी ती समस्या आहे. आता हा बदल जर करायचा असेल तर तो बदल कसा करायचा हे देवाच्या पुढे सुद्धा समस्या असेल की हा बदल कसा करायचा. अर्थ नको का, पैसा नको का, पैसा हवा. पैसा का नको, पैसा हवा. आमच्या ऋषींनी सुद्धा श्रीसूक्त गायली.
ऋषींनी इतकं मागितलंय की त्यांच्या एवढं तर आपण कधीच मागत नाही. एवढं मागितलंय, च मे च मे च मे म्हणून ते गुरुजी जेव्हा गातात ना तेव्हा नुसतं ऐका, 20 मिनिटं नुसतं च मे म्हणत असतात. म्हणजे त्याच्यात मृत्तिका चमेपासून म्हणजे माती सुद्धा मागितली. आपल्याला वाटतं मातीपासून मागायचं सगळं. आम्ही तर काय एवढं मागत नाही. आम्ही आपलं घर, गाडी, बंगला 3-4च वस्तू मागतो. आपण फक्त 3-4 मागतो. हे लोक किती मागतात आणि कसं मागतात? श्रीसूक्तामध्ये त्यांनी जे मागितलं ते कसं मागितलं? हस्तिनाद प्रबोधिनी. कसं यावं? लक्ष्मीनी कसं यावं? हत्तीवर बसून गाजत वाजत यावं. मागच्या दरवाजानी नको. हस्तिनाद प्रबोधिनी अशी लक्ष्मी आली पाहिजे घरामध्ये. वन चोरून बिरून नको. आपण जर एखादी गोष्ट आणली ना घरामध्ये तरी आपण सगळ्यांना सांगायला आपल्याला आवडत नाही. आपण मुलांना सांगतो आत्ता आणल्या लगेच सगळ्यांना सांगायला जायची जरूर नाहीये. अरे पण एखादी चांगली गोष्ट आणली तर सांगितलं ना त्यांनी 4 जणांना, तर आणलीच आहे ना, मग सांगितलं तर बिघडलं कुठे? आता तो मुलगा जर शेजार पाजारांना 4 जणांना त्यांनी सांगितलं की अहो माझ्या बाबांनी ना आयपॅड घेतलो, तर ते बाबा आधी पहिलं वस्तू काढायच्या आधी बाबा काय सांगतात? सगळ्यांना सांगायला जायची जरूर नाही आहे, तू जरा शांत बस. अरे पण तू एवढा खर्च करून आणलंस तर त्यांनी सांगितलं तर बिघडलं कुठे? पण खर्च करायचा हस्तिनाद प्रबोधिनी पाहिजे आम्ही म्हणतो. आणलं तर दाखवावं की. आपण जर एखादा दागिना घेतला तर आपण म्हणतो की आत्ता राहू दे, आत्ता लगेच सांगायला दाखवायला नको आहे. मग कधीतरी आपण आपलं घालतो, मग कोणतरी विचारतं की काय कानात नवीन दिसतंय, ते म्हणतं की हां. मग कधी घेतलं? नाही मध्ये घेतलं तर. अरे पण सांगावं घेतलं. मला असं कोणी बोललं नाही ना आणि असं केलं की मला वाटतं की पैसे कुठले तरी प्रॉब्लेमॅटिक वाटतंय. न सांगण्यासारखं असेल तरच नाही सांगणार ना माणूस, नाही तर काय प्रॉब्लेम काय आहे? मी घेतलं तर आपण सांगतो, आमचं काय खोटं नाटं नाहीच, तर आम्ही घेतल्यानंतर आम्ही सांगतो की हो बाबा घेतलं, हो दिवाळी होती तर घेतलं. तर सांगायला प्रॉब्लेम कुठे आहे? असं काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आयटमच असं असतं. मग न सांगण्याचं काय नाही. अहो दीदी तुम्हाला माहिती नाही, लोकांना तसं आपण काय घेतलेलं ना लोकांची दृष्ट लागते. कशासाठी दृष्ट लागते? पण आपण असे लोकांशी संबंध खराब ठेवायचे कशाला की लोकांची दृष्ट लागावी? लोक कशाला दृष्ट लावतील आपल्याला? संबंध चांगले असतील तर लोक दृष्ट कशाला लावतील? हो काय दृष्ट? लोकांना काय करायचं? लोकांना फुरसत आहे का? लोकांना स्वतःच्या आयुष्यात ना काही फुरसत नाही आहे. त्याने स्वतःला पुष्कळ इतर उद्योग आहेत, नाही तर काय. पण अर्थप्रधानता ऋषींना पैसे नको तसं नाहीच आहे. कोणी आपल्याला असं सांगत नाही की पैसे नको, पण पैशाला दिलेलं अतिरिक्त मूल्य नको. पैशाला जे अतिरिक्त महत्व आपण देतो ना त्याचा प्रॉब्लेम आहे. पैशाच्या पुढे आपल्याला कुटुंब नको, पैशाच्या पुढे आपल्याला विचार नको, पैशाच्या पुढे आपल्याला काहीच नको. पैशाच्या पुढे आपल्याला माणूस नको, काहीच नको. मग काय पैसाच खायचा आहे? पैसाच उभा राहत नाही. पैसा उभा राहत नाही. पैशाने तुम्ही हॉस्पिटलची फी द्याल, पण तुमच्या शेजारी तुम्हाला माणूस जो उभा पाहिजे तो काय पैशाने उभा नाही राहत. प्रत्येक गोष्ट पैसा देतो काय? अर्थप्रधानता ही सगळ्यात मोठी समस्या आहे. तर बदल आणायचा असेल तर कुठे बदल आणणार? व्यक्तीला हे समजायला पाहिजे आणि हे व्यक्तीला समजणं आवश्यक आहे. समाजात बदल आणायचा म्हणजे कुठे आणायचा? प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये हा प्रॉब्लेम झालेला आहे की अर्थप्रधानता. ज्या काही मोठ्या समस्या अशा राक्षस बनून उभ्या आहेत ना त्या ह्या आहेत. आणि ही समस्या की व्यक्तीला मी एकटा आहे हा प्रॉब्लेम आहे. आणि दुसरा प्रॉब्लेम हा आहे की मी एकटा आहे पण मला दुसरा नको. मी एकटा आहे हा प्रॉब्लेम आहे, पण म्हणून तुम्हाला दुसरा उभा केला तर मला दुसरा नको. कारण एकटा आहे म्हणून भीती आहे
आणि दुसरा आला तरी भीती आहे. आता ही समस्या कशी दूर करणार? प्रत्येक वेळेला माणसाला असं वाटतं की मी एकटा आहे. एवढ्या दुनियेमध्ये देवानी मला एकटं ठेवलेलंच नाहीये. मी एकटा नाही. आणि अशा वेळेला गीता उचलली पाहिजे. गीता हे तत्वज्ञान असं आहे की गीतेच्या तत्वज्ञानाने माणसाला हा सगळ्यात मोठा आधार मिळतो. गीतेचं तत्वज्ञान हे माझ्या मागे आधारस्तंभ म्हणून उभं राहतं. गीतेचं तत्वज्ञान दादांनी उगाच नाही उचललं. लोक दादांना काय विचारायचं माहितीये? अहो दादा, तुमच्या गीता घेऊन जाऊन शिकवता तुम्ही, तर तुमच्या सगळ्या लोकांना गीता सगळी तोंडपाठ आली का हो? अख्खे 18चे 18 अध्याय येतात गावातल्या लोकांना. 18चे 18 अध्याय येत नाहीत, पण गीतेचं तत्वज्ञान माहिती आहे. संस्कृत श्लोक येणाऱ्यांना, म्हणजे संस्कृतच्या मागे धावणारे जे लोक आहेत ना, त्यांना हाच प्रश्न असतो की म्हणजे सगळे श्लोक येतात का? श्लोक ज्यांना येतात त्यांना तत्वज्ञान येतं का? त्यांनी ते पचवण्याचा प्रयत्न केला का? दादांनी गावातल्या माणसाला गीतेचं तत्वज्ञान शिकवलं. त्यामुळे गीतेच्या तत्वज्ञानामध्ये ही ताकद आहे की गीता हे सांगते की तू एकटा नाहीस, तुझ्याबरोबर देव आहे. आणि जर गीतेने हे सांगितलं असेल की सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, तुझ्याबरोबर मी आहे, आणि जर देव माझ्याबरोबर असेल तर मी एकटा नाही, आणि मी जर एकटा नसेन तर मला कोणाची भीती नाही. मला कशासाठी मी घाबरायचं? आणि मी ज्यांच्यापासून मी घाबरतो त्यांच्याहूनही मोठी जी शक्ती आहे ती शक्ती माझ्या बरोबर आहे. त्यामुळे मी घाबरण्याचं काही कारणच नाही. आणि माझ्या बरोबर सतत आहे. मी आजारी असेन, मी दुःखी असेन, मी हॉस्पिटलमध्ये असेन, जेव्हा कुणीही माझ्या बरोबर नाही तेव्हा तो माझ्या बरोबर आहे. सगळी जण जेव्हा झोपलेली असतात आणि आपण जेव्हा आजारी असतो आणि आपल्याला पोटात दुखत असतं आणि आपण कोणाला सांगू शकत नाही, आणि सगळी जण सांगतात आपल्याला की आता तुम्ही झोपा, आणि आता सगळे लोक आपण जोपर्यंत जागे होत तोपर्यंत जागी राहतात, म्हणून आपल्यालाही वाटतं की त्यांनी झोपावं, म्हणून आपणही एक 10 मिनिटं डोळे बंद करून नुसते पडतो. कारण आपण डोळे बंद केले तर लोक झोपतील ना, म्हणून लोक झोपायला जातात, घरातली लोक पण आपल्याला झोप येत नाही कारण आपल्याला दुखतंय पोटामध्ये. मग अशा वेळेला मग दिवे बंद करतात, सगळे लोक झोपायला गेली, पण आपण आपले जागे आहोत. मग डोळे जेव्हा उघडे करतो ना तेव्हा आपल्याबरोबर कोण असतं? तो देव, बाकी कोणी नसतं. अत्यंत प्रेम आहे सगळ्यांचं. आई वडिलांचं प्रेम आहे, बायको आहे, बायकोचं प्रेम आहे, बायकोनी औषधं दिले, गरम हॉट वॉटर बॅग दिली आहे, सगळं दिलंय, पण शेवटी माणूस आहे, तिला पण झोप लागणार की नाही लागणार? अशा वेळेला तेव्हा आपण जेव्हा जागी असतो तेव्हा फक्त देव असतो, आणि आपल्या बरोबरच्या सगळ्या यातना देव सहन करतो. ही कल्पना जेव्हा येते तेव्हा मला मग भीती नाही. आणि हे तो माझ्या बरोबर आहे म्हणजे तो दूर नाही आहे, तो आकाशात बसून ऑपरेट नाही करत ही दुनिया रिमोट कंट्रोलनी. तो इथे बसून माझ्या बरोबर आहे. वो दूर नाही, तो दूर नाही आहे, इथे आतमध्ये आहे. ज्या क्षणाला मी असं म्हणते ना अरे देवा, की त्या क्षणाला तो म्हणतो हं, तो जागा आहे. एक क्षण लागत नाही. आणि तुम्ही बघा, तुम्ही असे खूप थकलेले असे